आज आलो जंजिरा किल्ला बघण्यासाठी आणि समुद्रामध्ये दिसतोय तो आहे जंजिरा फोर्ट। या ठिकाणी राजापूर जेट्टी म्हणून नवीन जेट्टी आहे, त्या ठिकाणी आपण नावेनं जंजिरा किल्ला बघण्यासाठी आता जाणार आहोत। जंजिरा हा जलदुर्ग असून त्याचं विहंगम दृश्य आपल्याला समोर दिसत आहे। हा मागे दिसतो तो आहे जंजिरा फोर्ट, जंजिरा किल्ला, आणि अतिशय पुरातन असं शेकडो वर्षापूर्वी बांधकाम केलेलं आहे। आणि या ठिकाणी जे सिद्धी होते त्यांचं या ठिकाणी राज्य होतं। रामजी किंवा रामभाऊ पाटील म्हणून एक कोळी सरदार होते, त्यांनी या ठिकाणी मेंढाचा म्हणजे लाकडी ओढक्याचा या ठिकाणी सर्वप्रथम किल्ला बांधला होता। हा किल्ला जिंकणं अवघड होतं, कारण दरवाजा कुठं हेच कळत नव्हतं आणि म्हणून हा किल्ला जिंकणं कोणालाही शक्य झालं नाही। रामजी पाटलाच्या ताब्यातून मेंढेकोट घेण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली। या पिरमखानानं जहाजामध्ये पिंप भरले आणि ते पिंपात सशस्त्र सैनिक लपवले आणि रामजी पाटलाकडे आश्रय मागितला। जेव्हा किल्ल्यामध्ये आश्रय मिळाला तेव्हा त्यानं रात्रीच्या वेळी ते सैनिक पिंपामधून बाहेर काढले आणि रामजी पाटलाच्या सशस्त्र सैनिकाची सुरक्षा रक्षकाची हत्या करून हा फितुरीनं गड ताब्यात घेतला, किल्ला ताब्यात घेतला। चला जाऊया आता किल्ला बघायला, चला। देखो, सबसे पहली बात, आप लोग ये किला देखने के लिए आए, तो बनाने वाले राजा का नाम सिद्दी जोहर है और ये किला महाराज के 550 साल पहले सिद्दी जोहर ने बनाया। सिद्दी जोहर ये अफ्रीका का था। सबसे बड़ी कैनन का नाम कलाल बांगड़ी। क्या नाम है? कलाल बांगड़ी। कलाल बांगड़ी कैनन अपने भारत के इतिहास के पन्नों पे 3 नंबर पे आता है। पहले नंबर की तो मालूम है आप लोगों को कहाँ पर है? मुलुक मैदान, बीजापुर। दूसरे नंबर की मेंढा तो दौलताबाद और तीसरा नंबर की ये कलाल बांगड़ी। इसका वजन मालूम है? 22,000 किलो का वजन है। 18 फीट लंबा है, 2 किलोमीटर तक इसका गोला उड़ने का, और इसका जो एक खासियत है इसकी 12 घंटा है ना धूप में पूरा का और तापत है। और उसके अंदर पायरी है, वो पायरी गड्ढे के अंदर जाती है और गड्ढा समंदर के 60 फुट खोल नीचे से भोयारी मार्ग से जीतने वाले थे। लेकिन वही पीरियड के अंदर रायगढ़ फोर्ट पे मुगलों का अटैक हुआ और मुगलों का अटैक होने के बाद संभाजी महाराज को ये किला छोड़ के रायगढ़ को बचाने के लिए जाना पड़ा। किल्ल्याच्या अगदी जवळ पोहोचल्यानंतरच आपल्याला 2 बुर्जाच्या मध्ये लपवलेलं हे किल्ल्याचं महाद्वार आपल्या समोर दिसतं। टाइम लागलेला आहे, 5 मिनिटं भेटले तुम्हाला। गाडी टाइमर सुद्धा लक्षात ठेवा। एका वाघाने पायाखाली 4 हत्ती आणि एका सोंडेत सुद्धा हत्ती पकडलेला दिसतो। किल्ल्याकडे वळून पाहणाऱ्या शत्रूची अशी अवस्था होईल असं हे सांकेतिक चित्र आपल्याला या ठिकाणी दिसतं। आणि हा आहे मुख्य दरवाजा। या दरवाजातून आत गेल्याच्या नंतर समोर आपल्याला दुसरा एक भव्य दरवाजा दिसतो। या ठिकाणी आपल्याला 25 रुपयाचं किल्ला पाहण्यासाठीचं तिकीट खरेदी करावं लागतं, नंतरच आपण या दरवाजातून आत किल्ल्यामध्ये प्रवेश करू शकतो। ही आहे कलाल बांगडी तोफ आणि भारतामध्ये ही 3 नंबरची सर्वात मोठी तोफ आहे आणि ही पंचधातूची तोफ आहे। उन्हात सुद्धा गरम होत नाही, उन्हाळा जरी असला तरी किती तापमान असलं तरी थंडी राहते, उष्ण होत नाही। या ठिकाणी कलाल बांगडी तोफेला बत्ती देण्यासाठी जागा आहे, छिद्र आहे आणि या ठिकाणी अग्नी दिल्याच्या नंतर यामध्ये भरलेली दारूचा स्फोट होऊन गोळा 3 ते 4 किलोमीटर दूर फेकला जायचा। आपल्याला प्रश्न पडतो की एवढी वजनदार तोफ या ठिकाणी आणली कशी? कारण 22,000 किलोचं वजन जहाजामध्ये त्यावेळी येऊ शकत नव्हतं, तर ही तोफ या ठिकाणी आणली नाही, तर या ठिकाणी ही बांगड्या करून जोडलेली आहे। पंचधातूच्या बांगड्या करून त्या बांगड्या या ठिकाणी जोडलेल्या आहेत आणि बांगड्या करून जोडलेले म्हणून तिला कलाल बांगडी असं नाव आहे। आता ही 22,000 किलो वजनाची तोफ बघितली, कलाल बांगडी। आता चला पुढे बघूया। एकदा तर छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्यासाठी अगदी किनाऱ्यापासून किल्ल्यापर्यंत भराव टाकून या ठिकाणी सैन्य आणायचं आणि किल्ला जिंकायचा असं ठरवलं होतं। परंतु तिकडे औरंगजेबाचं आक्रमण स्वराज्यावर झाल्यामुळं ही मोहीम त्यांना अर्धवट सोडावी लागली। किल्ल्याच्या तटबंदीला चारी बाजूने अशा बुरुजभर उंचीच्या खिडक्या असून यामधून अगदी किनाऱ्यापर्यंत समुद्रावर नजर ठेवली जात असे
आणि या प्रत्येक खिडकीमध्ये एका तोफेची व्यवस्था केलेली होती. अशा एकूण 572 तोफा या किल्ल्याच्या तटबंदीमध्ये या खिडक्यामध्ये ठेवलेल्या असायच्या. किल्ल्यामध्ये राहणाऱ्या सैनिकांसाठी हे मोठमोठे हॉल या ठिकाणी होते आणि या ठिकाणी सशस्त्र सैनिक निवास करायचे. राजपरिवारातील लोकांसाठी व सैन्यासाठी बांधलेली शेकडो दालनं या ठिकाणी होती. आज आपल्याला ती भग्न अवस्थेत दिसत आहेत. हा मागे जो दिसतो आता आहे जंजिरा किल्ल्याचा बाले किल्ला आणि त्या बाले किल्ल्यावर 15 ऑगस्टला 26 जानेवारीला झेंडावंदन होते. त्या ठिकाणी सिद्धी जोहर जो होता त्याचा जो या पूर्ण याचा प्रमुख तो त्या ठिकाणी वर त्याचा बाले किल्ल्यावर राहायचा आणि बाकी या सैन्यासाठी राहण्याच्या जागा आहेत आणि चौकोन तटबंदी आहे. हा संपूर्ण 22 एकरात किल्ला आहे आणि 22 एकरात असून या किल्ल्याला 22 बुरुज आहेत आणि या किल्ल्याला बांधायला सुद्धा 22 वर्ष लागले असं सांगतात. आणि या किल्ल्यावर संपूर्ण चौकोन साधारणतः 70 ते 80 फूट खोल समुद्र आहे. त्याच्यामुळे इथे येणं कोणाला आक्रमण करणं फार अवघड होतं. विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांनी या किल्ल्यावर आक्रमण करून हा किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्या किनाऱ्यापासून इथपर्यंत भराव टाकत आणून त्याहून सैन्य आणायचं आणि भराव टाकण्याचं काम सुद्धा सुरू झालं होतं. परंतु स्वराज्यात तिकडून औरंगजेबाचं आक्रमण सुरू झाल्यामुळे त्यांना ही मोहीम अर्धवट सोडावी लागली. नाहीतर छत्रपती संभाजीराजांनी हा किल्ला जिंकल्यातच जमा होता. पूर्ण जे तटबंदी आहे यावर अहोरात्र सैनिकाचा पहारा असायचा. बाहेरून कोणीही या किल्ल्यामध्ये या सिद्धीच्या परवानगीशिवाय प्रवेश करू शकत नव्हतं आणि जर कोणी बगर परवानगी या ठिकाणी नावेनं येण्याचा किंवा पळत येण्याचा प्रयत्न केला तर या प्रत्येक बुरुजावर 22 बुरुजावर आणि बुरुजाच्या मध्येच्या भागात सुद्धा ज्या खिडक्या आहेत त्यामध्ये तोफा ठेवलेल्या आहेत. हजारोनं तोफा या ठिकाणी होत्या. कलाल बागडी सारखी प्रचंड तोफ या ठिकाणी होती की ज्याचा 5 ते 6 किलोमीटर गोळा जात होता आणि त्याच्यामुळं हा किल्ला जिंकणं कोणालाही शक्य झालं नाही. आता मी तुम्हाला तोफा दाखवतो. पहा, हा एक बुरुज आहे. बुरुज किती मोठा आहे बघा. हा बुरुज आहे आणि या बुरुजावर हे बघा 1 2 3 4 5 6 इकडे फिरवा. हा बुरुज इतका मोठा आहे की एक मोठी इमारत या एका बुरुजामध्ये तयार होऊ शकते. मोठी इमारत एवढा हा बुरुज आहे आणि त्या बुरुजाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे खिडक्या आहेत आणि मध्ये हे बघा बंदुकीनं गोळ्या घालण्यासाठी म्हणजे बाहेरून जर कोण गोळी जरी झाडली तरी आत यायचं काम नव्हतं पण या खिडकीमधून त्या गोळ्या झाडल्या जायच्या. हा बघा तोफा दिसल्या का? तोफा तात्या तोफा दिसल्या. चला. छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेला पद्मदुर्ग हा किल्ला जिंकता येत नाही हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस या किल्ल्यावर वॉच ठेवण्यासाठी समोर जे दिसते बांधकाम तेव्हा हे पद्मदुर्ग किल्ला बांधला आणि त्या ठिकाणून या ठिकाणी वॉच ठेवण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि सिद्धीला नकल कसण्याचं काम केलं. बुरुजाचे काम 2 ते 3 मजली असायचे आणि हा आहे बुरुजाचा मधला मजला. या ठिकाणी सैनिकांसाठी राहण्याची व्यवस्था आणि समुद्रावर नजर ठेवण्यासाठी असलेली खिडकी. या खिडकीतून अगदी किनाऱ्यापर्यंत सैनिक नजर ठेवायचे. जंजिरा किल्ल्याचं बांधकाम करताना सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय काळजी घेतलेली आपल्याला दिसते आणि अतिशय मजबूत असं बांधकाम केलेलं आहे. किल्ल्यात राहणाऱ्या हजारो लोकांच्या पिण्याची पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि हे गोड पाण्याची तलाव अगदी समुद्राच्या मधोमध असलेल्या किल्ल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तलावासोबतच पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीचे बांधकाम केलेले सुद्धा या ठिकाणी आहे. सुस्थितीत असलेली ही विहीर. जंजिरा किल्ल्यामध्ये असलेला सिद्धीचा हा राजवाडा 7 मजली होता असं सांगितलं जातं आणि त्याच्या मजबूत भिंती आज भग्न अवस्थेत असल्या तरी इतिहासाची साक्ष देत आजही उभ्या आहेत. सिद्धीच्या राजवंशातील काही राजपुरुषांच्या कबरी या ठिकाणी आजही आढळून येतात. हे किल्ल्याचे 2 नंबरचे महाद्वार आणि आजही या लाकडी फळ्या त्या काळातील या ठिकाणी आपल्याला स्तुतीत दिसतात आणि दरवाजा लावण्यासाठी ह्या प्रचंड साखळ्या मोठमोठ्या साखळ्या या ठिकाणी लावलेल्या आहेत. महाद्वारामध्ये एका बाजूला दगड लावलेला आहे आणि या दगडावर सैनिकाचे विसावा घेण्याची व्यवस्था केलेली आहे.
किल्ल्याचं बांधकाम करताना बारीक सारीक गोष्टीचा विचार केलेला आपल्याला दिसतो. अशा तऱ्हेनं आता किल्ला बघून झाला. आता जाऊया परत बोटीकडे. किल्ला मेन दरवाजा आहे आणि या ठिकाणी हलू नका. बघा दरवाजा बघण्यासारखा आहे. 22 एकरावरील किल्ल्यामध्ये जाण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठी हे एकच महाद्वार आहे. जंजिरा पाहिला का? असं का? जेवण केलं का? जेवण बी केलं किल्ल्याला 22 बुरुज आहेत. 22 वर्ष बांधायला लागले. असा जंजिरा फोर्ट आहे. शेकडो तोफा. आता संपूर्ण किल्ला बघून आलो. समोर जी जेट्टी दिसते त्या ठिकाणी नावा लागतात आणि त्या नावानं ते आपल्याला किल्ल्यापर्यंत घेऊन जातात. किल्ल्यापर्यंत गेल्याच्या नंतर महाद्वारामध्ये सोडल्यापासून आपल्याला पाऊण तास हा किल्ला पाहण्यासाठी मिळतो आणि तेवढ्यामध्ये आपल्याला किल्ला पाहून परत त्याच नावेनं परत यावं लागतं. अद्भुत अनाकलनीय स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना जंजिरा फोर्ट.